नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता महिपत शिकरे यांना कोर्टात हजर केल्यानंतर अर्जुन त्यांना प्रश्न करत म्हणतो, महिपत शिकरे, 22 वर्षापूर्वीच्या अपघाताबद्दल तुम्हाला काही सांगायचं आहे का? तुम्ही जर सत्य सांगितलं तर ते तुमच्याच फायद्याचं आहे। तर आता महिपत शिकरे नागराजकडे पाहतात आणि विचार करू लागतात, परंतु त्याचवेळी ॲडव्होकेट भालेराव ऑब्जेक्शन घेत म्हणतात, ऑब्जेक्शन माय लॉर्ड। मला एक सांगा, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार त्यांच्या आयुष्यातली पहिलीच केस लढत आहेत का? त्याचप्रमाणे ते अगदी वागत आहेत, कारण या अगोदरसुद्धा आरोपींनी त्याचा गुन्हा कबूल केला आहे। तरीसुद्धा ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार अजून कोणत्या सत्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करत आहेत? तर आता हे बोलताच इकडे प्रियाला मात्र हसू येत असतं। तर अर्जुन ॲडव्होकेट भालेराव यांच्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणतो की महिपत शिकरे हे रविराज किल्लेदार यांना साधं ओळखतही नव्हते। मग हा गुन्हा, हा अपघात त्यांनी का घडवून आणला, कोणाच्या सांगण्यावरून घडवून आणला, हे तर अद्यापही त्यांनी सांगितलं नाही आहे। जरी आरोपींनी हे सांगितलं असेल की तो अपघात त्याने घडवून आणला, तरी तो कोणाच्या सांगण्यावरून घडवून आणला हे तर त्याला सांगावंच लागेल। आणि या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठीच मी पुन्हा एकदा आरोपीला या आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे। त्यामुळे ॲडव्होकेट भालेराव आता अजून नवीन खुलासे होणं बाकी आहे। आता अर्जुन असं बोलताच ॲडव्होकेट भालेराव यांची बोलतीच बंद होते, त्यांना काहीच बोलता येत नाही। तर अर्जुन पुढे म्हणतो, बोला महिपत शिकरे, का हा अपघात तुम्ही का घडवून आणला होता? परंतु महिपत शिकरे काहीच बोलत नसतात, कारण आता त्यांना काय बोलावं काहीच कळत नसतं। एकीकडे अर्जुनने घातलेली भीती तर त्यांच्या मनात असतेच, परंतु दुसरीकडे नागराजलाही सत्य माहीत असतं, त्यामुळे ते शांतच असतात। इकडे जज साहेब महिपत शिकरेंच्या उत्तराची वाट पाहत असतात। तर अर्जुन म्हणू लागतो, बरं ठीक आहे महिपत शिकरे, जर तुम्हाला काहीच बोलायचं नसेल तर मला पुढचा पुरावा कोर्टात सादर करावा लागेल, असं म्हणत आता अर्जुनने महिपत शिकरेंना इशारा दिलेला असतो। तर आता अर्जुन पुढे जजसाहेबांना म्हणतो, माय लॉर्ड, मला यापुढे कोर्टात फोटो सबमिट करायची परवानगी मिळावी। तर आता हे ऐकल्यानंतर सर्वच जण विचार करू लागतात। सायली आता चैतन्यकडे पाहते आणि चैतन्याला विचारत असते, परंतु चैतन्यही म्हणतो की मला काहीच माहीत नाही। तर इकडे सर्वांचीच कुजबूज चालू असते। तर रविराज सर सायलीला विचारतात, सायली, अगं अर्जुन कोणते फोटो कोर्टात सादर करणार आहे? सायली म्हणते, काका मलाही माहीत नाही आहेत, मलाही याबद्दल ते काहीच बोलले नाही आहेत। रविराज सर म्हणतात, अर्जुनने मलाही काही सांगितलं नाही आहे। तर इकडे अर्जुन चैतन्याला म्हणतो, चैतन्य, केसच्या संदर्भातील कोणतेही फोटो काढ। चैतन्य अर्जुनला म्हणतो, अर्जुन अरे तुझं काय चाललंय? तर अर्जुन म्हणतो, चैतन्य मी जेवढं सांगितलं तेवढं कर, कोणतेही 2-3 फोटो काढ। चैतन्य आता एका फाईलमधून 2-3 फोटो काढतो आणि अर्जुनला म्हणतो, अर्जुन अरे या फोटोंचा आणि या केसचा काय संबंध आहे? अर्जुन म्हणतो, चैतन्य फक्त हे फोटो एन्व्हलपमध्ये टाकून माझ्याकडे दे, असं म्हणत आता अर्जुन सगळ्यांपासून लपवत ते फोटो एन्व्हलपमध्ये घेतो आणि त्यानंतर सगळ्यांच्या समोर येऊन तो फोटो पाहण्याची ॲक्टिंग करतो आणि जजसाहेबांना म्हणतो, हे फोटो हा या केसचा सगळ्यात मोठा पुरावा आहे आणि म्हणूनच हे फोटो मला कोर्टात सादर करायचे आहेत। तर आता महिपत शिकरेंना आठवतं अर्जुनने साक्षीचे दाखवलेले फोटो। अर्जुनने महिपत शिकरेंना साक्षीचे फोटो दाखवलेले असतात आणि म्हणालेला असतो, बघून घे, तुझ्या मुलीला डोळे भरून बघून घे, कारण कुठल्याही क्षणी तुझी मुलगी आता जेलमध्ये असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ती आयुष्यभर जेलमध्ये सडेल, यासाठी मी तशी व्यवस्था करेन। आता हे सगळं काही महिपत शिकरेंना आठवतं। महिपत शिकरेंच्या लक्षात येतं की हे साक्षीचेच फोटो असणार। महिपत शिकरे म्हणू लागतात, जर अर्जुनने कोर्टात आता माझ्या मुलीचे फोटो सादर केले तर माझ्या मुलीला पुन्हा एकदा जेलमध्ये टाकलं जाईल, नाही, मी असं होऊ देणार नाही। आता अर्जुन ते फोटो कोर्टात देण्या अगोदर महिपत शिकरेंकडे पाहतो आणि महिपत शिकरेंना इशाऱ्याने सत्य बोलायला भाग पाडत असतो। महिपत शिकरे अजूनही शांत असतात आणि म्हणूनच अर्जुन आता ते पुरावे जजसाहेबांच्या हाती द्यायला जाणार, परंतु त्याचवेळी महिपत शिकरे तोंड उघडतात आणि म्हणतात, तो अपघात मीच घडवून आणला होता। तर अर्जुन म्हणतो, या अगोदरसुद्धा महिपत शिकरे तुम्ही हेच सांगितलं होतं की हा अपघात तुम्हीच घडवून आणला होता।
आणि हे तुमचं खूप जुनं स्टेटमेंट आहे. आता कोर्टाला हे ऐकायचं आहे आणि मलाही हे जाणून घ्यायचं आहे की हा अपघात घडवून आणण्यासाठी तुम्हाला नक्की कोणी सुपारी दिली होती. कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही किल्लेदार फॅमिलीचा अपघात घडवून आणला होता. या गोष्टीचा खुलासा तुम्हाला कोर्टात करावाच लागेल. हीच गोष्ट आम्हाला जाणून घ्यायची आहे की कोणी सांगितलं होतं तुम्हाला हा अपघात घडवून आणायला. जर तुम्ही किल्लेदार कुटुंबाला ओळखतच नव्हता तर मग हा अपघात तुम्ही का घडवून आणला? कशासाठी? कोणाच्या सांगण्यावरून? बोला महिपत शिकरे, बोला. आता महिपत शिकरेंना अर्जुनचं बोलणं आठवतं. अर्जुनने दिलेलं डील त्यांना आठवतं. अर्जुन म्हणालेला असतो, माझ्याकडे तुझ्यासाठी एक डील आहे. साक्षी शिकरे सेफली जर जेलच्या बाहेर राहायला हवी असं जर तुला वाटत असेल तर कोर्टात सगळं खरं खरं सांग. सगळं सत्य तुला कोर्टात सांगावं लागेल. आणि जर तू तसं नाही केलं तर कुठल्याही क्षणाला तुझ्या मुलीला जेलमध्ये मी टाकणार आणि ती आयुष्यभर जेलमध्येच सडणार. आता हे सगळं आठवल्यानंतर महिपत शिकरे शांत असतात. तर अर्जुन त्यांना एन्व्हलप दाखवत म्हणतो, ठीक आहे, तुला काहीही बोलायचं आहे ना, नाही आहे ना, मग काहीच हरकत नाही, काहीच बोलू नकोस. मग मी आता हे फोटो कोर्टात सादर करतो. जर तुला काहीच बोलायचं नसेल तर मला आता हे फोटो कोर्टात सादर करावेच लागतील. आता मात्र महिपत शिकरे घाबरून गेलेले असतात. ते अर्जुनचे शब्द पुन्हा एकदा आठवतात. अर्जुन म्हणालेला असतो की महिपत शिकरे, तुला हेच सत्य कोर्टात सांगायचं आहे की रविराज किल्लेदार आणि त्याच्या कुटुंबाला मारण्याची सुपारी तुला नागराज किल्लेदार यांनीच दिली होती. जे सत्य आहे तेच कोर्टात सांगावं लागेल. तरच आणि फक्त तरच मी साक्षी जेलच्या बाहेर राहील याचा विचार करेन. आता अर्जुनचं हे बोलणं आठवल्यानंतर महिपत शिकरे साक्षीचा विचार करतात. कारण काहीही झालं तरी आपली मुलगी जेलमध्ये सडू नये, आपल्या मुलीला पुन्हा जेल होऊ नये यासाठी महिपत शिकरे विचार करू लागतात. आपल्या मुलीचा विचार करत ते शांत असतात. काय करावं त्यांना काहीच कळत नसतं. परंतु अर्जुनच्या हातातील एन्व्हलप पाहून त्यामध्ये साक्षीचेच फोटो आहेत. आणि आता जर साक्षीचे फोटो कोर्टासमोर आले तर पुढे काय होऊ शकतं हे महिपत शिकरेंना चांगलंच माहीत असतं. आता अर्जुन फोटो कोर्टासमोर सादर करण्याचं नाटक करतो. अर्जुन फोटो पुढे करतो. परंतु त्याचवेळी महिपत शिकरे तोंड उघडतात आणि म्हणतात, हा अपघात घडवून आणण्यासाठी यानेच मला सुपारी दिली होती. नागराज किल्लेदार यांनीच मला सांगितलं होतं 22 वर्षापूर्वी त्याच्या भावाला आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला मारलं तर मी मालामाल करेन. आणि त्याने मला तसं सांगितलं आणि तसं त्याने केलंही. मी तो अपघात घडवून आणला आणि त्यानंतर त्याने मला मालामालही केलं होतं. तर आता कोर्टात सगळ्यात महत्त्वाचं सत्य बाहेर येताच सर्वच जण महिपत शिकरेंकडे पाहू लागतात. सगळ्यांनाच धक्का बसतो. इकडे रविराज सर आणि प्रतिमा आत्या मात्र पूर्णपणे हादरून गेलेले असतात. तर इकडे प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते. तर अर्जुन महिपत शिकरेंना बोलतो, बोल महिपत, त्या रात्री त्या दिवशी नक्की काय घडलं होतं ते सविस्तर कोर्टासमोर सांगावंच लागेल. त्यातली एकही गोष्ट मिस व्हायला नको. असं म्हणत अर्जुन पुन्हा एकदा महिपत शिकरेंना हातातील एन्व्हलप दाखवतो. त्यावेळी महिपत शिकरे घडलेला सर्व प्रसंग कोर्टासमोर सांगू लागतात. महिपत शिकरे म्हणतात, 22 वर्षापूर्वी रविराज किल्लेदार यांचा पुतण्या अर्जुन सुभेदार यांचा वाढदिवस होता आणि त्यानिमित्तच रविराज किल्लेदार आणि त्याचं संपूर्ण कुटुंब तिथे गेलं होतं. आणि त्याचवेळी नागराजचा मला फोन आला की रविराज इथे पोहोचला आहे. आता घडलेला सगळा प्रसंग महिपत शिकरेंना आठवतो. नागराजचा फोन नागराजने महिपत शिकरेंना फोन केलेला असतो आणि म्हणालेला असतो की आता रविराज इथे सुभेदारांच्या घरी आला आहे आणि त्याच्यासोबत त्याचं संपूर्ण कुटुंब आहे. आता वाढदिवस झाल्यानंतर पार्टी होईल आणि त्यानंतर ते घरी जायला निघतील. घरी जाताना ते तिघच जण असतील. त्याचं कुटुंब त्याच्यासोबत असणार आहे आणि रस्ता पूर्णपणे सामसूम असणार आहे. माझं काम व्हायलाच हवं. तर त्यावेळी महिपत शिकरेंनी गॅरंटी दिलेली असते की 113% तुमचं काम होणार. आज तुमचा भाव उडणार, तो संपणार. आता महिपत शिकरे हा घडलेला सर्व प्रसंग कोर्टासमोर सांगत म्हणतात, नागराजने त्यावेळी मला सुपारी दिली होती की रविराजला आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला उडवण्याची आणि त्यासाठी मी ट्रकही मॅनेज केला होता. परंतु अपघात घडण्या अगोदरच तो ट्रक बंद पडला. महिपत शिकरेंना आठवतं तो म्हणजे बाबूने केलेला असतो तो फोन की ट्रक बंद पडला आहे. त्यावेळी नागराजही त्यांच्यासोबत असतो. तर महिपत शिकरे नागराजला म्हणालेले असतात की ट्रक बंद पडला आहे आणि आजच्या रात्री हा खेळ संपवायचा असेल आणि आपलं काम करायचं असेल तर दुसरा ट्रक मॅनेज करावा लागेल. परंतु आता कोणाचा ट्रक मिळेल? त्यावेळी नागराज म्हणालेला असतो, थांब, माझ्या ओळखीचा एक ट्रक आहे. आणि नागराजनेच रमेशला
ट्रकची व्यवस्था करायला सांगितलेली असते आणि त्याप्रमाणे रमेश ट्रकची व्यवस्था करत बाबूपर्यंत पोहोचलेला असतो आणि बाबूला ट्रकही दिलेला असतो. आता हा घडलेला सर्व प्रसंग अगदी सविस्तरपणे महिपत शिकरे कोर्टासमोर सांगू लागतात. पुढे त्याच ट्रकच्या मदतीने, बाबूच्या मदतीने रविराज किल्लेदार आणि त्याच्या कुटुंबाचा अपघात कशा प्रकारे घडवून आणला हे सगळं सत्य आता कोर्टासमोर सांगितलं जातं. ज्या पद्धतीने रविराज किल्लेदार हे घराबाहेर पडलेले असतात आणि ते घराच्या दिशेने जात असतात, त्याचवेळी बाबूने ट्रकच्या साहाय्याने त्यांची कार दरीत उडवलेली असते आणि त्यानंतर महिपत शिकरेंना फोन केलेला असतो की साहेब, तुमचं काम झालं. आता सविस्तरपणे महिपत शिकरे सत्य तर सांगतात, परंतु इकडे मात्र सर्वांनाच धक्का बसतो. रविराज सर आणि प्रतिमा आत्या पूर्णपणे कोसळून गेलेले असतात, कारण आपल्याच व्यक्तीने आपल्याला मारण्याचा कट रचला हे सत्य ज्यावेळी समोर येतं त्यावेळी सगळंच काही संपल्यासारखं वाटत असतं. आता ॲडव्होकेट भालेराव हे तर पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. आपल्या अशिलाला वाचवण्यासाठी ऑब्जेक्शन घेत म्हणतात, ऑब्जेक्शन माय लॉर्ड, हे काय चाललंय? कोर्टात फक्त खेळ चालू आहे. आत्तापर्यंत जे साक्षीदार कोर्टासमोर एक शब्दही बोलत नव्हते त्यांच्याकडून धादांत सगळं काही खोटं बोलून घेतलं जात आहे. महिपत शिकरे यांनी अगोदरच आपलं सत्य सांगितलं आहे आणि तरीसुद्धा त्यांच्यावर दबाव टाकून आता आपल्याला जसं हवंय तसं स्टेटमेंट वदवून घेतलं जात आहे. आज सरळ सरळ कोर्टाचा अपमान आहे. आत्तापर्यंत महिपत शिकरे यांनी एवढंच सांगितलं होतं की हा अपघात त्यांनी घडवून आणला आहे आणि आता ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार त्यांच्यावर दबाव टाकत आहेत आणि म्हणूनच महिपत शिकरे खोटी साक्ष देत आहे आणि रविराज किल्लेदार यांच्या अपघातामागे नागराज किल्लेदार यांचा हात आहे, त्यांनी हे सगळं काही घडवून आणलं आहे असं सांगत आहेत. परंतु यावर कोर्टाने का विश्वास ठेवावा, कोर्टाने का मान्य करावं? तरीसुद्धा ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना असं वाटत आहे की कोर्टाने ही साक्ष ग्राह्य धरावी, परंतु ते शक्य नाही. कारण आत्तापर्यंत महिपत शिकरे यांनी सांगितलेलं सत्य वेगळं होतं आणि आता जे सत्य सांगत आहेत ते वेगळं आहे. त्यामुळे ही साक्ष कोर्टात ग्राह्य धरली जाऊ नये. महिपत शिकरे यांच्या बोलण्यावर कोर्टाने का विश्वास ठेवावा? आता मात्र महिपत शिकरे ॲडव्होकेट भालेराव यांच्यावर चिडतात आणि म्हणू लागतात, अरे भालेराव, मी जे काही बोलतोय ना ते 113% खरं बोलतोय आणि 113% मला ही सुपारी नागराज किल्लेदार यांनीच दिली होती. परंतु तरीसुद्धा ॲडव्होकेट भालेराव नागराजला वाचवण्यासाठी महिपत शिकरेंना म्हणतात, परंतु महिपत, तू बोलून काहीही होणार नाही, त्यासाठी पुराव्यांची गरज असते आणि मला तरी वाटतंय की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी कोर्टासमोर असा कुठलाही भक्कम पुरावा सादर केला नाही की ज्यामुळे कोर्टाने या गोष्टीवर विश्वास ठेवावा. तर अर्जुन म्हणतो, पुरावा पुरावा. पुन्हा एकदा ॲडव्होकेट भालेराव यांना पुराव्यांचीच आवश्यकता आहे. आणि तसंही ॲडव्होकेट भालेराव, मला एक सांगा, तुम्हाला असं का वाटतंय की माझ्याकडे पुरावा नाही आहे? ॲडव्होकेट भालेराव, तुम्ही घाई केलीत बोलायला, असं म्हणत आता अर्जुन ॲडव्होकेट भालेराव यांची बोलतीच बंद करतो. आता मात्र ॲडव्होकेट भालेराव शांतच राहतात. तर अर्जुन म्हणतो, काय झालं, घाबरलात? घाबरू नका, माझ्याकडे पुरावे आहेत आणि ते पुरावे मी कोर्टासमोर सादर करणार आहे. आता मात्र इकडे नागराज याच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण अर्जुनने एक एक करून सगळे धागे दोरे जोडलेले असतात आणि यामुळे नागराज पूर्णपणे अडकत चाललेला असतो. नागराजला माहीत असतं की आता अर्जुनने चारी बाजूने आपली कोंडी केलेली आहे आणि आता यातून सुटणं शक्य नाही. प्रियासुद्धा पूर्णपणे घाबरून गेलेली असते. प्रियाच्या तोंडचं पाणी पळालेलं असतं आणि आता सर्वच जण पूर्णपणे शांत असतात. आता अर्जुन नक्की कोणता पुरावा सादर करणार याची सर्वजण वाट पाहत असतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं अस्मिताची काळजी असण्याचा आता सचिन बहाणा करतो. अस्मिताला तिची काळजी घेत तिच्या रूममध्ये घेऊन येतो, बेड नीट करतो, उशा लावतो आणि त्यानंतर अस्मिताला शांत बसवतो. अस्मिताला हे सगळं पाहून सचिनचा अभिमान वाटत असतो. सचिन आपली किती काळजी करत आहे, त्याला आपली आणि आपल्या बाळाची किती काळजी आहे हे अस्मिता पाहत असते. तर त्यानंतर सचिन अस्मिताला म्हणतो, अस्मी, तू ठीक आहेस ना? तुला आता कोणताही त्रास होत नाही आहे ना? तर अस्मिता नकार देते. तर त्यानंतर सचिन अस्मिताचा हात हातात घेतो आणि म्हणू लागतो, अस्मी, तू मला प्रॉमिस कर, आता जी गोष्ट घडून गेली आहे त्याचा तू विचार करणार नाहीस, त्यामुळे त्रास करून घेणार नाहीस. कारण अस्मी, तू स्वतःला त्रास करून घेतलास की आपल्या बाळाला त्रास होईल आणि आपल्या बाळाला त्रास होईल, असं तू आता काहीही करणार नाही आहेस. जी गोष्ट घडून गेली त्याचा पुन्हा पुन्हा विचार नाही करणार आहेस ना अस्मिता? तर अस्मी म्हणते, सचिन, तू जे काही केलंयस ते विसरण्यासारखं नाही आहे रे. तुझी चूक केली आहेस ती आयुष्यभर माझ्या मनात राहील, आयुष्यभर त्याची सल माझ्या मनात राहील.
परंतु तरीसुद्धा आपल्या बाळासाठी का होईना मी आता सगळं काही मागे सारून, सगळ्या गोष्टी विसरून पुन्हा एकदा आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करायला तयार आहे. सचिन, आपण आपल्या ह्या सगळ्या जुन्या गोष्टी मागे ठेवून एका नवीन आयुष्याला आपल्या बाळासोबत सुरुवात करूयात का? तर आता सचिन खुश होतो. अस्मी म्हणू लागते, सचिन, आता माझी तारीख जवळ आली आहे. सगळ्या गोष्टी मागे सारून आता आपण दोघांनी मिळून आपल्या बाळाच्या स्वागताची तयारी करूयात. आपलं बाळ एकदा या जगात आलं की आपण आपल्या बाळासोबत आपल्या नवीन आयुष्याची, आपल्या नवीन जगाची सुरुवात करणार आहोत. सचिन, आत्तापर्यंत मला शांत झोप नाही लागायची. माझी चिडचिड व्हायची. रात्रभर मी तळमळत असायची. का? तर प्रत्येक क्षणाला तुझा विचार माझ्या मनात असायचा. शांतता वाटायचीच नाही, फक्त मनात तुझा विचार असायचा. परंतु आज कित्येक दिवसानंतर माझं मन शांत झालं आहे आणि या शांत मनानेच, या शांत विचारांनीच आता आपण आपल्या बाळाच्या स्वागताची तयारी करूयात. आता सचिनही होकार देतो. अस्मिता खुश होते. तर सचिन मनाशीच म्हणतो, आता काही दिवस तरी इथे राहता येईल. परंतु सॅम कुठे आहे हे कळालं असतं तर खरंच बरं झालं असतं. आता सचिन आताही अस्मिता समोर असतानाही फक्त साक्षीचा विचार करत असतो. तर दुसरीकडे कोर्टात आपल्याला पाहायला मिळतं, ॲडव्होकेट भालेराव अर्जुनला म्हणतात, आता महिपाल शिखरे यांनी जी साक्ष दिली त्याबद्दलचा तुमच्याकडे पुरावा असेलच ना ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार? तर अर्जुन म्हणतो, अर्थात, कारण पुराव्याशिवाय मी कधीच काही बोलत नसतो. आता मात्र भालेराव यांची बोलतीच बंद झालेली असते. तर आता अर्जुन कोर्टासमोर पुरावा सादर करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पुरावा हाती घेतो, तो म्हणजे महिपाल शिखरे यांचा मोबाईल. तर आता अर्जुन कोर्टासमोर म्हणतो की हा आहे महिपाल शिखरे यांचा मोबाईल. परंतु ज्यावेळी पोलिसांनी यांना अटक केली होती त्यावेळी त्यांच्याकडे मोबाईल सापडलाही नव्हता. असं म्हणत अर्जुन महिपाल शिखरेंना म्हणतो, कमाल आहे महिपाल शिखरे, तुम्ही तर एवढे मोठे नावाजलेले व्यक्तिमत्व, एवढे मोठे बिल्डर, मग तुमच्याकडे एक साधा मोबाईलही नव्हता? तर महिपाल शिखरे म्हणतात, तेव्हा काय मी घरातून बाहेर पडलो नव्हतो. त्यावेळी या माणसाने, या नागराजने मला किडनॅप केलं होतं. आता महिपाल शिखरेंना तो क्षण आठवतो. नागराजने त्यांना किडनॅप केलेलं असतं आणि एका गोडाऊनमध्ये, त्यांच्याच गॅरेजमध्ये त्यांना बांधून ठेवलेलं असतं. महिपाल शिखरे सत्य सांगू नयेत यासाठी नागराजने त्यांचा खूप छळ केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की कुठल्याही परिस्थितीत सत्य सांगायचं नाही. तर त्यानंतर पोलीस तिथे आलेले असतानाही नागराजने त्यांना दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केलेलं असतं. साधं पाणीही त्यांना दिलेलं नसतं. पाण्यासाठीही त्यांना तरसावलेलं असतं आणि हे सर्व क्षण महिपाल शिखरेंना आजही आठवत असतात. आता हे सर्व क्षण डोळ्यासमोर येताच महिपाल शिखरे नागराजकडे रागाने पाहत असतात. नागराजने केलेला छळ, त्याने दिलेला त्रास महिपाल शिखरेंना अगदी अचूक आठवत असतो. त्यांच्या सगळं काही लक्षात असतं. तर अर्जुन कोर्टासमोर म्हणतो की पुन्हा एकदा ॲडव्होकेट भालेराव यांनी ऑब्जेक्शन घेण्या अगोदरच माझ्या हाती असणारा सगळ्यात महत्त्वाचा पुरावा मी कोर्टासमोर सादर करत आहे. आत्तापर्यंत महिपाल शिखरे आणि नागराज किल्लेदार यांच्यामध्ये झालेलं सगळ्यात महत्त्वाचं संभाषण, कॉल रेकॉर्डिंग मी आता कोर्टासमोर सादर करणार आहे आणि त्यासाठी मला कोर्टाची परवानगी मिळावी. तर आता कोर्ट परवानगी देतात. महिपाल शिखरे यांच्या मोबाईलमध्ये असणारं नागराज किल्लेदार आणि महिपाल शिखरे यांचं संभाषण आता अर्जुन कोर्टासमोर दाखवू लागतो. तर त्यामध्ये नागराजला महिपाल शिखरे म्हणालेले असतात, अरे नागराज शेठ, आता तरी माझे पैसे दे ना. मी तुझ्या भावाला उडवण्याचा प्रयत्न केला, आता तो ढगात गेला नाही, यात माझा काय दोष? हे आपलं बॅड लक, पण त्याचा मोबदला तरी मला दे ना. तर त्यावेळी नागराज म्हणालेला असतो की कसला मोबदला? मी तुला त्या तिघांनाही उडवायला सांगितलं होतं, परंतु अजूनपर्यंत त्या तिघांना उडवण्यात तुला यश आलंच नाहीये. माझा दादा तोही जिवंत आहे, त्याची बायकोही जिवंत आहे आणि त्याची मुलगीही जिवंत आहे. मग कसला मोबदला रे? जर माझा दादाच ढगात गेला नाही, तोच संपला नाही, तर मग माझ्याकडे पैसे तरी कुठून येणार? ज्या दिवशी माझा दादा संपेल त्याच दिवशी त्याची संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या हातात असेल. ज्या दिवशी ती संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या हातात असेल त्याच दिवशी मी तुला मोबदला देऊ शकतो. अरे मी माझ्या दादाकडे आश्रितासारखा राहतोय रे, आश्रितासारखा. अरे तोच संपायला हवा. तो संपला ना तरच ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर होईल आणि त्यासाठीच तर माझे हे प्रयत्न चालू आहेत. त्यासाठीच तर मला त्याला ढगात पाठवायचं आहे. पण तेवढंही काम तुला जमलं नाही आहे. मग मी मोबदला देणार तरी कसा? मला माझा भाऊ हा दादा ढगात जायला हवा, तो संपायला हवा आणि त्यासाठीच मी तुला सुपारी दिली होती. आता हे सगळं काही नागराजचं बोलणं ऐकल्यानंतर रविराज सर आणि प्रतिमा आत्या या दोघांचेही अश्रू अनावर होतात. सायडीलाही धक्का बसतो. इकडे मात्र नागराजचं आता
पूर्णपणे खेळ संपलेला असतो, तो घाबरून गेलेला असतो. प्रिया घाबरत असते की या सगळ्यामध्ये माझं तर नाव येणार नाही ना. प्रिया पूर्णपणे घाबरलेली असते, ती बिथरलेली असते. तर महिपत शिकरे आणि नागराजचं बोलणं ज्यावेळी कोर्टासमोर अर्जुन सादर करतो त्यावेळी ॲडव्होकेट भालेराव यांनाही काहीच बोलता येत नाही, कारण अर्जुनने फक्त रेकॉर्डिंग सादर केलेलं नसतं, तर त्यासमोर असणारे सर्व पुरावे म्हणजेच मोबाईलमध्ये असणारं रेकॉर्डिंग खरं आहे यासाठी लिगल डॉक्युमेंट आता अर्जुनने कोर्टासमोर सादर केलेले असतात. तर त्यानंतर कोर्ट आपला निर्णय देत म्हणतं. कोर्टासमोर सादर केलेले साक्षी पुरावे पडताळून पाहण्यासाठी कोर्ट काही वेळासाठी तहकूब करण्यात येत आहे. आता सर्वच जण वाट पाहत असतात की जज साहेब नक्की काय निर्णय देतील. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं कल्पनाताईंची खूप चिडचिड होत असते. अस्मिताचा निर्णय कल्पनाताईंना अजिबातच आवडलेला नसतो आणि म्हणूनच ते इकडून तिकडे फेऱ्या मारत असतात. तर आता पूर्णाची कल्पनाताईंना म्हणतात, कल्पना फेऱ्या मारून प्रश्न सुटणार आहे का? तर कल्पनाताई म्हणतात, पूर्णाई, अहो हा प्रश्न सुटण्यासाठी जर काही जादूची कांडी असेल ना तर ती माझ्याकडे द्या. अहो अस्मिता असं कसं वागू शकते? त्या सचिनने अस्मिताला फसवलंय. तिच्यासोबत लग्न झालेलं असताना सुद्धा एका परक्या मुलीसोबत त्याने संबंध ठेवले आणि असं असतानाही आणि हे सगळं काही अस्मिताने प्रत्यक्ष पाहिलेलं असतानाही अस्मिता कसं काय त्याला माफ करू शकते? मला तर अस्मिताचा निर्णय अजिबातच आवडलेला नाहीये. अस्मिता अशी का वागते मला काहीच कळत नाहीये. ती सारासार विचार करतच नाहीये का? सारासार निर्णय कसा घ्यावा हेही अस्मिताला कळत नाहीये का? तर पूर्णाची कल्पनाताईंना म्हणतात, कल्पना, अस्मिता आता लहान नाहीये. अस्मिता मोठी झाली आहे. ती स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते. अगदी लहान असल्यापासून स्वतंत्र विचार करणारी आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेणारी ती मुलगी आहे. त्यामुळे आता तिने कोणताही निर्णय घेतला तर आपण त्यामध्ये आड येऊ शकत नाही. जर आपल्या मुलांनी त्यांच्या भविष्याचा, त्यांच्या आयुष्याचा विचार करून कुठला निर्णय घेतला तर आपण काहीच करू शकत नाही. आपण फक्त त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं एवढंच आपल्या हातात आहे. तर कल्पनाताई म्हणतात, मग तो निर्णय चुकीचा असला तरी? तर पूर्णाची कल्पनाताईंना शांत करतात आणि म्हणू लागतात, कल्पना तू इथे बस. असं म्हणत त्यांना शांत बसवत आधार देत पूर्णाची म्हणू लागतात, कल्पना तुझी चिडचिड, तुझं बोलणं मलाही कळतंय, पण एक गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही. अस्मिताच्या डिलिव्हरीची तारीख जवळ आली आहे आणि अशा वेळी आपण तिच्या निर्णयाची चिरफाड करायची आहे का? तर कल्पनाताई म्हणतात, म्हणजे अस्मिताची डिलिव्हरी होईपर्यंत त्या सचिनला आपल्या घरातच ठेवायचं आहे का? मला तर तो सचिन डोळ्यासमोरही नको आहे. तो जरी माझ्या समोर आला ना तरी मला तो प्रसंग आठवतो. अस्मितासोबत त्याने केलेलं गैरवर्तन, अस्मिताची केलेली फसवणूक, हे सगळं काही माझ्या डोळ्यासमोर आहे. अस्मिता शिकलेली मुलगी आहे, सगळं काही तिला कळतं आणि तरीसुद्धा ती अशी का वागते, असे निर्णय का घेते हे मला कळत नाहीये पूर्णाई. तर पूर्णाजी म्हणतात, या सगळ्यामध्ये अस्मिताचा दोष नाही आहे, समाजाचा सुद्धा. कारण आपणच तर लहानपणापासून मुलींच्या मनावर हे बिंबवत आलो आहोत ना की संसार हेच आपलं अस्तित्व असतं, संसार हेच आपलं जग असतं, आपला नवरा हाच आपला देव असतो आणि नवऱ्या कसाही वागला, त्याने काहीही केलं तरीसुद्धा आपला संसार आपण मोडू द्यायचा नाही, तडजोड करायची, परंतु आपला संसार आपण नेहमीच जोडून ठेवायचा आणि आपला संसार सावरण्याचा प्रयत्न करायचा. मग अस्मिता आजही तेच करते, यामध्ये आपण तिला चुकीचे धरू नाही शकत. तर आता कल्पनाताई म्हणतात, पण कधी? ज्यावेळी नवरा खरंच तिच्यावर जीवापाड प्रेम करत असेल तेव्हाच ना? पूर्णाजी म्हणतात, हो मलाही कळतंय, परंतु आता आपण काहीच बोलू शकत नाही. तर कल्पनाताई म्हणतात, मग कधी बोलायचं आहे? तर पूर्णाजी म्हणतात, अस्मिताची डिलिव्हरी झाल्यानंतर अस्मिता आणि सचिन यांच्या आयुष्याचा निर्णय, त्यामध्ये आपण पुढे नक्की कोणता निर्णय घ्यायचा, आपलं मत काय असेल याबद्दल आपण अस्मिताच्या डिलिव्हरी नंतरच बोलायचं आहे. तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही, कारण अस्मिताच्या अशा या नाजूक अवस्थेत आपण तिला दुखावू शकत नाही. तर दुसरीकडे कोर्टात आपल्याला पाहायला मिळतं, अर्जुन आपलं स्टेटमेंट देत म्हणतो की नागराज किल्लेदार यांनी एक नाही तर असंख्य गुन्हे केले आहेत. त्याची गुन्ह्याची यादीच एवढी मोठी आहे की कोर्टासमोर सादर करायलाही वेळ कमी पडेल. आता मी कोर्टासमोर जे पुरावे सादर केले ते खरे आहेतच, परंतु नागराज किल्लेदार यांनी एवढा मोठा गुन्हा केला की स्वतःच्या सख्ख्या भावालाही मारण्याचा प्रयत्न केला, फक्त प्रॉपर्टीसाठी. एवढंच काय, तर यासाठी नागराज किल्लेदार यांनी महिपत शिकरे याचा वापर करून घेतला.
त्याला पैसे देण्याचं आमिष दाखवलं आणि स्वतःच्या भावाला मारण्याचा प्रयत्न केला आणि नागराज किल्लेदार यांनी महिपत शिकरे यांनी तोंड उघडू नये यासाठी त्यांनाही किडनॅप केलं, त्यांचाही छळ केला. आणि या सगळ्यात ज्यावेळी हे सत्य जगासमोर येईल हे ज्यावेळी त्याच्या लक्षात आलं त्यावेळी वेगवेगळे खोटे पुरावे सादर करण्याचा, वेगवेगळ्या मार्गांनी हे सत्य लपवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी प्रतिमा किल्लेदार यांची खोटी डेड बॉडी असू देत किंवा प्रतिमा किल्लेदार यांचा तपास थांबवण्यासाठी केलेले प्रयत्न असू देत. एवढंच काय तर त्याच्या बायकोला ज्यावेळी हे सत्य कळालं, हे त्याच्या लक्षात आलं, त्यावेळी महिपत शिकरे यांचं तोंड बंद तर केलंच, परंतु आपल्या बायकोचंही तोंड बंद करण्यासाठी त्यांना मारहाण केली. आणि एवढंच नाही तर सुमन किल्लेदार यांना किडनॅपही नागराज किल्लेदार यांनीच केलं होतं. आता हे सगळं काही बोलत असताना सुमन काकूंना सगळं काही सत्य आठवत असतं. आपल्या नवऱ्याने आपला केलेला छळ तर अर्जुनला आठवतं की आपण सुमन काकूंना कशा प्रकारे सोडवलं. अर्जुन हे सगळं काही कोर्टासमोर बोलत पुढे सत्य सांगत म्हणतो की नागराज किल्लेदार हा माणूस नाही तर राक्षस आहे आणि म्हणूनच या माननीय कोर्टाला एवढीच विनंती करतो की नागराज किल्लेदार यासारख्या नराधमाला, यासारख्या राक्षसाला, या गुन्हेगार प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी या माणसाला जास्तीत जास्त शिक्षा करावी, असं म्हणत अर्जुनने आपलं स्टेटमेंट संपवलेलं असतं. आता कोर्ट आपला निर्णय देण्याअगोदर ॲडव्होकेट भालेराव यांना विचारतात की ॲडव्होकेट भालेराव, तुम्हाला महिपत शिकरे यांची उलट तपासणी, त्यांना उलट प्रश्न विचारायचे आहेत का? परंतु ॲडव्होकेट भालेराव यांनी हात वर केलेले असतात. त्यांनी सरळ स्पष्ट नकार दिलेला असतो. ते म्हणालेले असतात की नाही. आणि त्यावेळी कोर्ट आपला निर्णय द्यायला घेतं. कोर्ट निर्णय देतं की महिपत शिकरे यांच्या मदतीने नागराज किल्लेदार यांनी स्वतःच्या भावाला संपवण्याचा प्रयत्न केला, स्वतःच्या बायकोला मारहाण केली, प्रतिमा किल्लेदार यांचं अस्तित्व संपवण्यासाठी त्यांची खोटी डेड बॉडीही सादर केली आणि यासाठीच त्यांना हे कोर्ट शिक्षा सुनावत आहे. हे कोर्ट त्यांना आजन्म कारावास ही शिक्षा देत आहे. आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांनीच मोकळा श्वास घेतलेला असतो. आता मात्र नागराज किल्लेदार यांच्या पायाखालची जमीनच सरकते. तर प्रिया म्हणू लागते, जर अर्जुनने या नागराजला शिक्षा दिली आणि याला आजन्म कारावासाची शिक्षा झाली तर मग माझं काय होईल? राहू देत, माझं सत्य कोणासमोर येणार नाही यासाठी मला काळजी घ्यावी लागेल. आता हा महिपत नागराजच्या विरोधात गेला, परंतु माझ्या विरोधात तर कोण जाणार नाही ना. प्रिया तर घाबरून गेलेली असते. तर पुढे कोर्ट आपला पुढचा निर्णय देत म्हणतं की महिपत शिकरे यांनी नागराज किल्लेदार यांना या गुन्ह्यासाठी मदत केली. त्यांनी सुद्धा रविराज किल्लेदार यांना संपवण्याचा प्रयत्न केला फक्त पैशासाठी आणि हा गुन्हाही सिद्ध झाला आहे. आणि म्हणूनच नागराज किल्लेदार यांच्यासोबतच महिपत शिकरे यांना सुद्धा आजन्म कारावासाची शिक्षा होत आहे. आता मात्र हे ऐकल्यानंतर खऱ्या अर्थाने अर्जुनने रविराज सर, प्रतिमा आत्या आणि तन्वी म्हणजेच सायलीला न्याय मिळवून दिलेला असतो. आता सायली अभिमानानेच अर्जुनकडे पाहते. प्रतिमा आत्यांनाही अर्जुनचा अभिमान वाटत असतो. इकडे मात्र नागराज आणि महिपत शिकरे यांचा खेळ पूर्णपणे संपलेला असतो. आता कोर्टाबाहेर येत चैतन्य अर्जुनचं कौतुक करू लागतो आणि अर्जुनला म्हणतो, अर्जुन, ज्या क्षणी तू फोटो मागितलेस त्यावेळी तर मला काहीच कळत नव्हतं. माझ्या काहीच लक्षात येत नव्हतं की हा दुसऱ्या केसचे फोटो यासाठी का वापरतोय. परंतु अर्जुन, खरंच तू ग्रेट आहेस. आता सायली, रविराज सर, प्रतिमा आत्या, सुमन काकू, प्रतापराव सर्वजण बाहेर येतात. त्यावेळी सायली अर्जुनचं कौतुक करत म्हणते, खरंच आजचा निकाल आपल्या मनासारखा लागला. सायली म्हणते, ते तर होणारच होतं. सुमन काकू म्हणतात, खरंच एका गोष्टीचा आनंद आहे की त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळाली, पण ह्याही गोष्टीचं दुःख वाटते की माझंच नशीब असं का. रविराज सर म्हणतात की खरंच मलाही अभिमान वाटतो अर्जुन की तू आज जे घडवून आणलंयस ते खरंच खूप वेगळं आहे. आत्तापर्यंत नागराजने आम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते सत्य तू कोर्टासमोर आणलेस. पण सुमन, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. अगं, नागराज तुझा नवरा असताना सुद्धा तू न्यायाच्या बाजूने उभी राहिलीस आणि या सगळ्यामध्ये तुझा मोठा हात आहे. आणि अर्जुन, अरे खरंच तुझा अभिमान वाटतोय रे मला. तर अर्जुन म्हणतो, सिनियर, हे तर तूच मला शिकवलं होतंस. तू जसं शिकवलं आणि तुझ्या पावलावर पाऊल ठेवूनच आज मी हे सगळं काही करत आहे. या सगळ्याचं श्रेय फक्त तुला जाते सिनियर. तर त्याचवेळी आता पोलीस नागराजला घेऊन बाहेर येतात. तर त्यावेळी आता नागराज अर्जुनकडे पाहतो आणि अर्जुनला म्हणतो, अर्जुन, तुला वाटलं असेल की हा खेळ इथेच संपला आहे, परंतु मी वरच्या कोर्टात अपील करून स्वतःची सुटका करून दाखवेनच. अर्जुन म्हणतो, कर, तुला ज्या कोर्टात जायचं आहे ना तिथे जा, परंतु तुला आयुष्यभर जेल होईल याची व्यवस्था मी करेन. येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता नागराज
आजन्म कारावासासाठी सज्ज झालेला असतो आणि प्रिया त्याला भेटण्यासाठी आलेली असते. तर त्यावेळी नागराज प्रियाला म्हणतो, महिपत शिकरे तर माझ्या हातून मरणारच आहे, पण तुझी पण सुटका होणार नाही. आता मात्र प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी सर्वच जण खुश असतात आणि त्याचवेळी सचिन अस्मिताला घेऊन बाहेर येतो. आता सचिनला पाहिल्यानंतर प्रतापराव आणि अर्जुन, सायली या सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. प्रतापराव विचारतात, हा माणूस इथे काय करतोय? तर अर्जुन चिडतो आणि म्हणू लागतो, याला आत कोणी घेतलं? डॅडने तुला घराबाहेर काढलं होतं ना, मग तुझी हिंमत कशी झाली इथे येण्याची? तर आता अस्मिता म्हणू लागते, अर्जुन, मागचं सगळं विसरून मी सचिनसोबत नवीन आयुष्याची सुरुवात करायची ठरवली आहे. मला माझं लग्न मोडायचं नाहीये. आता हे ऐकल्यानंतर अर्जुनला धक्काच बसतो. तर दुसरीकडे सायली अर्जुनला म्हणते, मला हे कळत नाहीये, तुम्ही कोणतेही फोटो त्या महिपत शिकरेच्या समोर दाखवले, परंतु महिपत शिकरे एवढा का घाबरला? एवढं त्या फोटोचं दडपण त्याच्यावर का आलं की ज्यामुळे त्याने सत्य कबूल केलं? आता अर्जुनला काय बोलावं काहीच कळत नाही. अर्जुन साक्षीचं सत्य सायलीला सांगेल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.